नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केला होता. कमेंट्समध्ये त्यांचे डाऊट्स होते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यामध्ये किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स होते. तर काही कॉमन डाऊट्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, जसं तुम्हाला माहितीच असेल, पुणे मेट्रोमध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्याची ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस 14 डिसेंबरपासून स्टार्ट झालेली आहे. पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना खूप विद्यार्थ्यांना, जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना खूप डाऊट येत आहेत. तर काही डाऊट्स तर मी ऑलरेडी त्यांचे सॉल्व केलेलेच आहेत. तर एक कॉमन डाऊट्स बघूया. तर काही जनरल क्वेरीज आहेत, जसे की इलिजिबिलिटीमध्ये जर बघायचं म्हटलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेलं आहे की 12th प्लस डिप्लोमा असेल तर ते अप्लाय करू शकतात का, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रॅफिक कंट्रोलर या पोस्टसाठी. फक्त डिप्लोमा आहे, BE आहे, ॲपिरिंग स्टुडंट्स आहेत, ITI प्लस डिप्लोमा केला आहे, मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे ज्यांचं काही चष्मा आहे नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स केलेल्या होत्या. सोशल कॅटेगरीज म्हणजे माझी ही कॅटेगरी आहे तर मी अप्लाय करू शकतो का, कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं ना, ऑल दॅट. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना सुद्धा बऱ्याचशा क्वेरीज होत्या. तर यूजर ID पासवर्ड आलेला नाही आहे, ईमेलवरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा, किंवा लॉग इनचं ऑप्शन येत नाही आहे, एरर दाखवत आहे. खूप जणांना एक लोकेशन एरर आणि काहीतरी एरर आहे तो दाखवत आहे. पेमेंट स्टेटस F दाखवते म्हणजे पेमेंट फेल होती आहे, पेमेंटचं ऑप्शन दिसत नाही आहे, डेट ऑफ बर्थ 2002 दिसत नाही आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे किंवा सेंट्रल टाकायचं का स्टेटचं टाकायचं, असे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या होत्या. तर त्या सर्व कमेंट्स आपण एकदा बघूया की काय काय. तिथून मी ट्राय करेन की तुमच्या कमेंट्सला सर्वांच्या सर्व मी रिप्लाय नाही करू शकत, पण आता एक व्हिडिओ थ्रू मी बऱ्याच कमेंट्सचे आन्सरसुद्धा देणार आहे. ठीक आहे, तर कमेंट्स जर पाहिल्या तुम्ही तर रिसेंट कमेंट्सपासून मी सुरुवात करतो. तर तुम्ही बघू शकता, अजयने कमेंट केलेली आहे. तर अजयला नंबर पाहिजे होता का, ओके, तर नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तिथून तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्या नंबरवरती, जे काही क्वेरीज असेल तर ते विचारू शकता. ओके, त्यानंतर विशाल गुंजल काय म्हणतोय, स्टेशन कंट्रोलरसाठी BE मेकॅनिकल डिग्री अप्लाय करू शकतो का. येस, BE आहे, मेकॅनिकल आहे, कंप्लीट झालेलं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता स्टेशन कंट्रोलर या पोस्टसाठी. ठीक आहे, आणि हा जो व्हिडिओ आहे तो लक्षात ठेवा. ठीक आहे, पुणे मेट्रो, इथे राईट साईडला जो दाखवतो मी, पुणे मेट्रो ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेप्स. ठीक आहे, आणि कोणताच एरर येणार नाही. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लक्षात ठेवा, कारण या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत, ऑलरेडी दिलेली आहे. तर त्याच्यानंतर अद्विक डोके, सगळ्यांनी जाहिरात ही ओके, तारीफ केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे सुषमा, देर इज अ पेमेंट इश्यू, प्लीज सॉल्व इट. हां, पेमेंट इश्यू आहे, तर पेमेंट इश्यूबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. जे मी तुम्हाला आधी स्लाइड्स दाखवल्या त्याच्यामध्ये पेमेंट इश्यू मी इन्क्लूड केलेला आहे. तर काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. एक जनरल छोटे डाऊट्स आहेत ते आपण लगेच इथून कव्हर करून घेऊ शकतो. AM ची कमेंट आहे, सर मल्टिपल पोस्टसाठी डबल फीस भरावी लागते का. यस, मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला सेपरेट फीस भरावी लागेल. म्हणजे तुम्ही त्याच ईमेल ID थ्रू अप्लाय करू शकता, पण तुम्हाला फॉर्म वेगळा भरावा लागेल, फीस परत पेड करावी लागेल. ओके, सेम परत एकदा विचारले, तुम्ही कमेंटसुद्धा केलेली आहे. अनिकेत पाटीलची कमेंट आहे, माझं ॲप्लिकेशन फिलअप झालं आहे पण कन्फर्मेशन मेल नाही आला आहे. ओके, ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर मला नाही वाटत की कुठलं कन्फर्मेशन तुम्हाला ईमेलवरती मिळेल की तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला आहे. पण तुमच्या स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तेव्हा त्याच्या स्क्रीनवरतीच तिथे तुम्हाला दिसून येईल की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे, आणि तुम्हाला प्रिंट काढण्यासाठीचं ऑप्शन दिलेलं असेल. तर तुम्ही प्रिंट काढली म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली झाला आहे. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या आहेत, जसं की प्रिंटमध्ये तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस बघू शकता, तिथे सक्सेसफुल यस असेल. ठीक आहे, पेमेंट स्टेटस. त्याच्यानंतर फोटो वगैरे जे काही करेक्ट आलेलं आहे का नाही ते चेक करू शकता. पण मला नाही वाटत की कुठलं ईमेलमध्ये कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे. ओके, नेक्स्ट आहे कमेंट मेघा सूर्यवंशी, मेडिकल टेस्टसाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे.
तर इथे तुम्हाला राईट साईडला व्हिडिओ दिसतोय मेडिकल स्टँडर्ड्स, ठीक आहे, मेडिकल स्टँडर्ड्स पुणे मेट्रो मेडिकल स्टँडर्ड्स आर यू एलिजिबल. तर हा व्हिडिओ मी स्पेशली मेडिकलचे जे काही स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे तुम्हाला चष्मा पाहिजे का, पाहिजे असेल तर त्याचं विजन किती पाहिजे, ठीक आहे, तर ते सर्व काही डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहेत. तुम्ही व्हिडिओ हा चेक करू शकता. त्यानंतर काय आहे पुढची कमेंट, उमेश सर लॉग इन करून डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, ठीक आहे, लॉग इन करून डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, तर त्या व्हिडिओचं सोल्युशन मी एका व्हिडिओमध्ये या कमेंटचं सोल्युशन जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. इथे पुणे मेट्रो ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेप्स, कोणताच एरर येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे ते जर बघायचं असेल तर. ओके, सुषमाची कमेंट आहे डेस्कटॉपवर होत नाही लॉग इन. नाही, डेस्कटॉपवर होते लॉग इन, ठीक आहे. डेस्कटॉपवर लॉग इनचं बटन आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला पण एकदा परत दाखवतो की डेस्कटॉपवरती तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसत नाही. स्टार्टिंगला तर ऑब्व्हियसली दिसत नाही, पण लॉग इनचं ऑप्शन कसं आणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईलवर फॉर्म भरता येतो का, मला नाही माहिती मोबाईलवर फॉर्म भरता येतो का की नाही, पण बेटर आहे तुम्ही फॉर्म लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरतीच भरा. मोबाईलवरती पण भरता येऊ शकतो, पण चुका होण्यापेक्षा बेटर आहे की लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती फॉर्म भरा. प्रथमची कमेंट आहे सर रजिस्टर करताना डेट ऑफ बर्थमध्ये 2002चा ऑप्शन नाही आहे, भरणार कसा फॉर्म. ऑब्व्हियसली याबद्दल आम्ही पुणे मेट्रो म्हणजे ऑफिशियल्सला आम्ही ईमेलसुद्धा टाकल्या, त्यांच्या HR डिपार्टमेंटला ईमेलसुद्धा टाकल्या आणि त्यासोबत त्यांना कॉलवरती सुद्धा हे विचारले, पण त्यांच्याकडनं काहीच अपडेट आलं नाही आहे याबद्दल. तर आम्ही परत फॉलोअप करणार आहे या डेट ऑफ बर्थ 2002 इश्यू. तर लवकरच कळू जेव्हा त्यांचा रिप्लाय येईल तेव्हा. सर सिव्हिलसाठी असेल तर लिंक सेंड करा. ओके, हा टेस्ट सिरीजबद्दल आहे. प्रथमेशची कमेंट, टेस्ट सिरीज फक्त सध्या मेकॅनिकल ब्रांच म्हणजे त्याच्यामध्ये SC TO TC किंवा JE आणि इलेक्ट्रिकल ब्रांच म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर किंवा ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. सध्या तरी सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी नाही आहे. जर आम्ही प्लॅन करत असेल तर मग आम्ही तुम्हाला लवकरच कळवू त्याबद्दल. ओके, त्यानंतर सर मला EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे, माझी कास्ट मुस्लिम आहे, माझ्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, पण सोशल कॅटेगरीमध्ये काय टाकायचे, EWS का अनरिझर्व. तुम्हाला आता सिंपल गोष्ट आहे, सोशल कॅटेगरी म्हणजे काय, तिथे दोन ऑप्शन, दोन फील्ड्स आहेत. एक तर सोशल कॅटेगरी आहे, ओके, आणि एक अप्लाइंग कॅटेगरी आहे, ठीक आहे. सोशल कॅटेगरीचा तुमच्या रिझल्टवर, तुमच्या सिलेक्शनवरती काहीच फरक पडणार नाही. ओके, अप्लाइंग कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करत आहात त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यावं लागेल. तर सोशल कॅटेगरी तुमची कुठली असो, SC ST OBC अनरिझर्वड असो, ठीक आहे, पण तुम्ही अप्लाइंग कॅटेगरीमध्ये काय टाकताय ते मॅटर करतं. तर आता या केसमध्ये सोशल कॅटेगरी अनरिझर्व टाकली तरी चालेल, पण तुम्हाला जर EWS मधनं फॉर्म भरायचा असेल आणि EWSच्या वॅकन्सीज असतील, तुम्ही ज्या पोस्टमध्ये अप्लाय करणार आहात, तर त्या केसमध्ये तुम्ही सोशल कॅटेगरी अनरिझर्व टाकली तरी चालेल आणि जे अप्लाइंग कॅटेगरी आहे ते EWS टाकली तरी चालेल. आय होप आन्सर कळालेला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे सर जो फॉर्मॅट ऑफ OBC सर्टिफिकेट दिला आहे तो फक्त सेल्फ अटेस्टेड करायचा आहे का. आहे, याबद्दल आय गेस नोटिफिकेशनमध्ये बेटरली म्हणजे दिलेलं आहे, तर ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. नेक्स्ट आहे नितिकेशची कमेंट, सर 2 इयर ITI पेपर झाले आहे पण रिगार्ड्स बाकी आहे फ्रॉम अप्लाय. ही तर कमेंट कळालेली नाही आहे मला, मला वाटतं की असं म्हणणं असेल की 2 वर्षाचा ITI झालेला आहे पण रिझल्ट बाकी आहे तर अप्लाय करू शकतो का. तर याबद्दल सुद्धा विचारलेलं आहे पुणे मेट्रोच्या ऑफिशियल्सला, ठीक आहे, की जे ॲपिअरिंग स्टुडंट्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे रिझल्ट नाही आहे किंवा डिग्री नाही आहे तर ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात का. आणि जर हो तर मग त्यावेळेस त्यांनी म्हणजे तिथे अपलोड काय करणार, डॉक्युमेंट्स जिथे अपलोड करण्यासाठी सांगितले तुम्हाला सर्टिफिकेट, त्या जागेवर कुठली मार्कशीट अपलोड करायची का काय करायचं ते त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. जसा रिप्लाय येईल तसा आम्ही तुम्हाला कळवू. ओके, सौरभची कमेंट आहे सर आधी झालेल्या मेट्रो एक्झामवरून क्वेश्चन्स कोणते येतील किंवा कोणत्या टाईपचे येतील यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा सर प्लीज. तर ओके, बनवेल आम्ही याच्यावरती व्हिडिओ, पण मला हे सांगायचं आहे की
आधी फक्त 2 एक्झाम झाल्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी नागपूर मेट्रोची झालेली आहे आधी आणि मुंबई मेट्रोची झालेली आहे. तर मुंबई मेट्रोचे आय गेस तुम्हाला प्रिव्हियस जे काही त्यांची एक्झाम झाली तर त्याचे क्वेश्चन्स मिळू शकतील, पण नागपूर मेट्रोचे मी ट्राय केलेले आहे, पण नागपूर मेट्रोचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मिळणं थोडं अवघड आहे, कारण त्यांनी डिस्क्लोज नव्हते केले पेपर त्यावेळेस. तर मला, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो म्हणजे महामेट्रो आणि पुणे मेट्रो ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या आहेत. ओके, महामेट्रो इट्स अ जॉईंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आणि जे मुंबई मेट्रो आहे ते फक्त महाराष्ट्रातलीच आहे. ठीक आहे, तर ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन वेगवेगळे आहेत, तर तुम्ही कधीच या दोघांबद्दल कम्पेअर नका करू. ठीक आहे, पेपरची लेवल तीच असेल जशी तुम्हाला SSC जी तुम्ही SSCचं माहितीच असेल सर्वांना, तर SSC JEEची जी एक्झाम लेवल असते तर त्याच टाईपची लेवल असते स्टेशन कंट्रोलर या एक्झामसाठी सुद्धा. ओके, त्याच्यानंतर नीताची कमेंट आहे, डॉक्यूमेंट अपलोड नहीं हो रहा, फिलअप एप्लीकेशन करने के बाद रिक्वेस्टेड रिसोर्स अनअवेलेबल ऐसा आ रहा है. ओके, तर याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा म्हणजे एरर येत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना की रिक्वेस्टेड रिसोर्स अनअवेलेबल अँड लोकेशन नॉट फाउंड असं काहीतरी येतोय. तर या एरर म्हणजे याचं सोल्युशन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप्स, कोणताच एरर येणार नाही या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे, त्या आय जे आहे ना तिथे क्लिक करायचं आहे, डायरेक्टली त्या याच्यावरती फिलअप ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक नाही करायचं आहे. तर बघून घ्या तुम्ही. लॉग इन कसं करायचे, मृणालला कमेंटला रिप्लाय दिलेला आहे मी की हा यूट्यूबचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी लॉग इन करायचे कसं ते सांगितलेलं आहे. पेपर कसा असतो सांगा सर विकी. पेपर कसा असतो म्हणजे नॉर्मलच असतो पेपर, SSC JEEची लेवल असते. ठीक आहे, नेक्स्ट आहे वैभवची कमेंट, सर मी डेट ऑफ बर्थ प्रूफला 10thचं सर्टिफिकेट टाकायच्या जागी 10thचे मार्कशीट अपलोड केली आहे, चेंज करू शकतो का? जर तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर चेंज नाही करू शकत. ठीक आहे, सबमिट करण्याच्या आधी तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल ते तुम्ही चेंज करू शकता, मग नाही तर तुम्ही नंतर चेंज नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर ॲरॉनची कमेंट आहे, आफ्टर फिलिंग द फॉर्म अँड देन क्लिकिंग सबमिट आय हॅव ट्राईड डुईंग द पेमेंट बट इट फेल्ड फॉर अननोन रिझन. लेटर आय ट्राईड लॉग इन and then filling but I cannot reach to the payment section directly when I'm trying to refill form and then reach to payment. It's showing me that I have already applied for this section. What can I do to complete the payment now? Okay, पेमेंटमध्ये इश्यू येतोय, तर मला वाटतं एकदा तुम्ही ते जे मी सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण पेमेंटच्या पेजवरती जाऊ शकतो, ठीक आहे, तो व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की कुठलाच एरर येणार नाही, कोणताच एरर येणार नाही फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप्स. तर तो व्हिडिओ एकदा ट्राय करा आणि पेमेंटचं पेज आल्यानंतर तुम्ही डेबिट कार्डवरनं पेमेंट करा. ठीक आहे, जेवढे पण विद्यार्थ्यांना पेमेंटचा इश्यू येत आहे तर त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही डेबिट कार्ड विथ पिन किंवा डेबिट कार्ड विदाउट पिन हे ऑप्शन चूज करा, कारण जे विद्यार्थी UPI सिलेक्ट करतात त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना पेमेंट फेल्युअर होत आहे. ठीक आहे, कारण मी हे का सांगतोय, कारण मी सुद्धा जवळपास काही विद्यार्थ्यांचे फॉर्म इथे पेमेंट मी स्वतः केलेले आहेत. ठीक आहे, तर मला तर फर्स्ट टाइम सुद्धा काहीच एरर आलेला नाही आहे, पण त्यावेळेस मी डेबिट कार्ड यूज केलं होतं. तर ऑब्व्हियसली सर्वांचे मी फॉर्म नाही इथे पेमेंट करू शकत, तर मी काही विद्यार्थ्यांचे फॉर्म केले ज्यांनी मला व्हॉट्सअप केला वगैरे, त्यांना खूपच प्रॉब्लेम येत होता, 2दा-3दा ट्राय केलं होतं त्यांनी. तर मी जेव्हा फर्स्ट टाइम केले त्यांचे फॉर्म सबमिट, तेव्हा कुठलाच एरर आला नाही, पेमेंटसुद्धा सक्सेसफुल झाली. तर मला वाटतं डेबिट कार्ड विथ पिन किंवा विदाउट पिन तुम्ही एक ट्राय करू शकता याच्यावरून. सर हे डेस्कटॉपवर होत नाही आहे, काय होत नाही आहे डेस्कटॉपवरती? लॉग इन इश्यू मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फंक्शन F12 या कीज वापरून तुम्ही डेस्कटॉपवरती लॉग इन ऑप्शन आणू शकता. नंतर अभिजित चव्हाणची कमेंट आहे, सर माझे रजिस्टर्ड झाले आहे बट डॉक्युमेंट अपलोड नाही आहे झाले, पण लॉग इन करून होत नाही आहे, काय करावे? लॉग इन करून होत नाही आहे म्हणजे लॉग इन होत नाही आहे का काय? जर लॉग इन होत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये मी लॉग इनच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. एनिवे मी आत्ता या व्हिडिओमध्ये सुद्धा लॉग इन करून दाखवणार आहेच. तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही परत सेव्ह अँड नेक्स्ट करून डॉक्युमेंटच्या पेजवरती जाऊन तुम्ही तिथे अपलोड करू शकता. पण इन केस जर तुम्ही सबमिट केला असेल तर मग तिथून काही चेंज नाही करता येणार तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे वैभवची कमेंट, डिप्लोमा सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट टाकावी लागेल का, कारण माझं सर्टिफिकेट अजून मिळालेलं नाही आहे. हां, तर हेच प्रॉब्लेम आहे की आम्ही विचारलेलं आहे की फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी काय टाकायचं आहे. तर जेव्हा पुणे मेट्रोकडनं रिप्लाय येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. सर 2021 स्टुडंट अप्लाय करू शकतात का?
हां, हे पण सांगितले 7th सेमचे स्टुडंटसुद्धा अप्लाय करू शकतात का, हे सुद्धा विचारलेलं आहे. त्यांचं जेव्हा रिप्लाय येईल तेव्हा आम्ही सांगू. आणि मला तर वाटतं 2021चे जे पासआउट आहेत ते खूप थोडं अवघड आहे त्यांना, कारण त्यांच्याकडे तर मार्कशीटसुद्धा नाही. म्हणजे असं जर असलं असतं की 2020 पासआउट आहे, फक्त मार्कशीट नाही आली आहे, तर ते त्यांचं एक कळून गेलं असतं, ते अप्लाय करू पण हे एक विचारलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांचा रिप्लाय येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. ओके, तर सेम कमेंट होती. नेक्स्ट आहे मोनिका देशमुख, रजिस्ट्रेशन झाले बट लॉग इन करायचं ऑप्शन दिसत नाही आहे. मी सांगितलेलं आहे लॉग इन कसं करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये. कोणता हा जो व्हिडिओ आहे इथे, पुणे मेट्रो ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेप्स, कोणताच एरर येणार नाही. वॉच वन्स. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ऑलमोस्ट बऱ्याच क्वेरीजची उत्तरं मिळणार आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निकिता जाधव, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटच्या जागी मार्क मेमो अपलोड केला तर चालेल का, प्लीज रिप्लाय सर. मार्क मेमो म्हणजे तुम्हाला मार्कशीट म्हणायचं असेल का, तर जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल, डिग्री कंप्लीट झाली किंवा डिप्लोमा कंप्लीट झाला असेल, तर जर सर्टिफिकेट असेल, डिग्री असेल, तर तुम्ही तेच अपलोड करा, तेच पहिला प्रेफरन्स द्या. ठीक आहे. मार्क मेमोबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला की मार्कशीट अपलोड करा. त्यांनी सांगितले सर्टिफिकेट अपलोड करायला. ओके, तर सर्टिफिकेट असेल, कंप्लीट झालं डिप्लोमा डिग्री, तर सर्टिफिकेट अपलोड करायचं. अक्षयची कमेंट आहे, आणि डिग्री डिप्लोमा दोन्ही आहे, मग ज्युनियर इंजिनियरसाठी कोणतं सर्टिफिकेट अपलोड करायचं. ओके, तर आता डिग्री आहे, डिप्लोमा आहे, तर ज्युनियर इंजिनियरसाठी कुठलं सर्टिफिकेट अपलोड करायचं, हा क्वेश्चन आहे. तर ज्युनियर इंजिनियरसाठी तुम्ही एकदा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, त्याच्यासाठी डिप्लोमा विचारले का डिग्री विचारले. जर दोन्ही चालत असतील तर तुम्ही कुठलं पण सर्टिफिकेट, दोन्ही असतील तुमच्याकडे, तर कुठलं पण सर्टिफिकेट अपलोड केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि असं पण आहे की आता समजा जे एखादा विद्यार्थी आहे इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे, म्हणजे त्याचं झालं पण त्याच्याकडे रिझल्ट आलेला नाही आहे अजून, आणि त्याचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे ऑलरेडी, तर त्याला जर स्टेशन कंट्रोलरच्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल, तो डिप्लोमाचं सर्टिफिकेट टाकून अप्लाय करू शकतो. ठीक आहे, डिप्लोमाचं सर्टिफिकेट पण चालेल त्या जागी त्याला असं डिग्रीचं सर्टिफिकेट येण्याची वाट नाही बघायची आहे. ओके, डिप्लोमाचं सर्टिफिकेट टाकून सुद्धा तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता, कारण SAT/OTSसाठी डिप्लोमासुद्धा इलिजिबल आहे. परत त्याची अक्षयची कमेंट आहे, सर लॉग इन कुठून करायचं, सेम आहे, तो व्हिडिओ बघा. ओके, डेस्कटॉपवरती लॉग इन करण्याची स्टेप्स मी दिलेल्या आहेत, एनिवे या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट वी हॅव टू एंटर इन पर्सेंटेज ऑफ मार्क्स इफ आय एम अपिअरिंग एक्झाम दिस इयर. ठीक आहे, तर तेच अपिअरिंगसाठी अजून पण कन्फर्मेशन नाही आहे, तर थोडं थांबा, जे वेट करावं लागेल तुम्हाला. त्यांच्याकडनं जर अपिअरिंग स्टुडंट्स आहेत तर त्यांनी काय टाकायचं, काय अपलोड करायचं याबद्दल कन्फर्मेशन आलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. ॲप्लिकेशन सबमिट झाली आहे, पेमेंट पण केले सर, लॉग इन कुठून करायचं, ID पास टाकून. सेम सांगितले मी याच व्हिडिओमध्ये, आणि त्याच व्हिडिओला कमेंट केली आहे. पुणे मेट्रो ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेप्स, याच व्हिडिओमध्ये तुमचं उत्तर आहे. व्हिडिओ चेक करा आधी, नंतर कमेंट करायचे. सेम प्रश्न विचारला, मी रिप्लायसुद्धा केलेला आहे. फायनल इयर इलिजिबल आहे का, नॉट कन्फर्म्ड, कन्फर्मेशन आल्यावर आम्ही कळवू. शुभमची कमेंट आहे, साईटवर एक प्रॉब्लेम येतोय, आफ्टर रजिस्ट्रेशन पेज लॉग इन पेजचं ऑप्शन येत नाही आहे सर, कुड यू प्लीज हेल्प. हां, ठीक आहे, सेम मी हेल्प केलेली आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवून, तर तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. नाईस व्हिडिओ, थँक्यू. त्याच्यानंतर रजिस्टर, भाग्यश्रीची कमेंट आहे, रजिस्टर केले बट ईमेलला युजर ID आणि पासवर्ड नाही आला. ठीक आहे, तर मग एक काम करा तुम्ही, सगळ्यात पहिलं मे बी तुमचं आता पासवर्ड आला नाही, कारण ही केस कोणासोबत नाही झालेली आहे, मे बी भाग्यश्री तुम्हालाच येत असेल हा इशू, तर तुमचा मे बी ईमेल ID चुकला असेल जिथे तुम्ही टाईप केला आहे तो, नाहीतर मग एक स्पॅम ईमेल्समध्ये तुम्ही चेक करू शकता की तिथे आला आहे का. ठीक आहे, जर आलाच नाही आहे तर मग तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन पण करू शकता. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट OBC कोणता अपलोड करायचे आहेत, स्टेट का सेंट्रल, तर याचं मला काही आयडिया नाही आहे, पण मी हे माझ्या टीमसोबत चेक करून तुम्हाला यावरती सुद्धा सांगणार आहे की कुठलं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके, फॉर्म भरताना फोटो अपलोडच्या स्टेपपर्यंत गेलो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 300 KBच्या आतमधला फोटो अपलोड करत होतो, त्यानंतर अचानक एरर आला आणि मी फॉर्मच्या बाहेर निघालो. आता लॉग इन नाही होऊ शकत, पुढची स्टेप काय आहे मी सांगितलेलं आहे, व्हिडिओसुद्धा दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, 150 रुपये डेबिट झाले आहेत,
बँकमधून पण पेमेंट पेंडिंग दाखवत आहे. व्हॉट शुड आय डू? मला वाटतं पेमेंट जर पेंडिंग डेबिट झाले तुमच्या अकाउंटमधनं आणि स्टील पेमेंट पेंडिंग दाखवत आहे तर एकदा थोडा 2 दिवस 2 वर्किंग डेज वेट करा. जर पेमेंट खरंच फेल झालं असेल तर ते तुम्हाला तुमच्या बँकमध्ये रिफंड होईल आणि नसेल झालं तर मग एक तुमचं सक्सेस होऊन जाईल. पेमेंट स्टेटस जे आहे ते सक्सेस होऊन जाईल. जर तसं पण नाही दाखवत असेल तर मग रिफंड झाल्यानंतर तुम्ही परत एकदा ट्राय करू शकता. ओके, व्हॉट अबाउट करंट अफेअर, जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग? ऑफिशियल सिलेबस हा पण सिलेबस मी देणार आहे पुणे मेट्रोचा. ठीक आहे. मोबाईलमध्ये नाही होणार का किशोर? तर मोबाईलमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, पण ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. जर काही चुकलं तर मग बेटर आहे की लॅपटॉपमध्ये फॉर्म भरा. फिल द फॉर्मची विंडो ओपन नाही होत. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या आयवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर ती विंडो जी आहे ती ओपन होणार. ओके, तर अशा बऱ्याचशा कमेंट्स आहेत. तर मी काही कॉमन कमेंट्स घेतलेल्या आहेत, तर आपण त्याच्यावरती बेटर आहे ते डिस्कस करूया, म्हणजे सर्वांचे डाऊट्स क्लिअर होतील. ओके, तर जनरल क्वेरीज ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या, तर जनरल क्वेरीजमध्ये बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सर्वात आधी एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलणार आहोत आपण. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर माझा 12th प्लस डिप्लोमा आहे तर मी एलिजिबल आहे का? येस, 12th प्लस डिप्लोमा चालतो. नुसता डिप्लोमा पण चालतो, नुसतं BE पण चालतं. ठीक आहे, आणि ITI प्लस डिप्लोमासुद्धा चालतं. तर एका विद्यार्थ्याने असं पण विचारलं होतं की त्याचा ITI कंप्लीट झालेला आहे आणि डिप्लोमा पण आहे, मग त्याला ITIच्या पोस्टसाठी पण अप्लाय करायचं आणि डिप्लोमाच्या पोस्टसाठी पण अप्लाय करायचं आहे. तर त्याने काय करायचं, आधी ITIच्या पोस्टसाठी अप्लाय करायचं, प्लस त्याच्यानंतर तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर परत डिप्लोमाच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचे आणि परत तिथून सुद्धा अप्लाय करायचे. ओके, ॲपिअरिंग स्टुडंट्स हे अजून पेंडिंग आहे. पुणे मेट्रोच्या ऑफिशियल्सला मी विचारलेलं आहे, जेव्हा त्यांच्याकडनं काही रिप्लाय याच्यावरती अपडेट येईल तर तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की ॲपिअरिंग जे स्टुडंट्स आहेत ते अप्लाय करू शकतात का फॉर्म्स वगैरे. ठीक आहे. मेडिकल स्टँडर्डला व्हिडिओ बनवलेला आहे, प्रॉपर क्लिअर व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ चेक करा. आणि तुम्हाला चष्मा वगैरे असेल, कारण SC TO TCसाठी चष्मा अलाउड नाही आहे. नियर विजन तर दूरचं विजन जे आहे ते तिथं त्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता. सोशल कॅटेगरी म्हणजे काय हे पण डाऊट होता की सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कुठली कॅटेगरी आहे. एखादा विद्यार्थी अनरिझर्वडचा असेल तर त्याची कॅटेगरी अनरिझर्वड, SCचा असेल त्याची कॅटेगरी SC. तर ही सोशल कॅटेगरी आहे. सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कॅटेगरी, आणि अप्लाइंग कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता, म्हणजे करणार आहात. ठीक आहे, तर अप्लाइंग कॅटेगरी आणि सोशल कॅटेगरी. तर हे जनरल क्वेरीज आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म क्वेरीजमध्ये पासवर्ड आणि युजर ID आलेला नाही आहे, तर मे बी ईमेल चुकीचं टाकू शकतो. ईमेल रॉंग झाला त्याच्यामुळं येऊ शकतं हे, किंवा तुम्ही परत एकदा रजिस्ट्रेशन करा. लॉग इन ऑप्शन येत नाही आहे. लॉग इन ऑप्शन येत नाही, तर याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, हे मी थोड्या वेळामध्ये सांगणारच आहे. शोईंग एररचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. पेमेंट स्टेटस, तर मला वाटतं पेमेंट स्टेटस करताना सगळ्यांनी डेबिट कार्डचा यूज करावा. ठीक आहे, डेबिट कार्ड विथ पिन किंवा विदाऊट पिन, तर ते बेटर राहील. कारण जे विद्यार्थी UPI यूज करतात त्यांचं पेमेंट फेल होते फर्स्ट टाईम, मग परत तुम्हाला प्रोसेस करावी लागते आणि परत पेमेंट करता वेळेस परत पण फेल होतं. मी स्वतः 2-3 विद्यार्थ्यांचे डेबिट कार्ड थ्रू पेमेंट केलेत, तर त्यांचं सक्सेसफुल झाले फर्स्ट अटेम्प्टमध्येच. डेट ऑफ बर्थ 2002 ही डेट ऑफ इयर, म्हणजे हे जे इयर आहे ते फील्डमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. याबद्दल पण त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आलेला नाही आहे. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला आम्ही सांगू. त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आल्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट हे सुद्धा मी आमच्या टीमसोबत चेक करणार आहे की तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे का स्टेटचं. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पण डाऊट होता. ओके, आणि टेस्ट सिरीजबद्दल डाऊट होता. तर टेस्ट सिरीज सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे इलेक्ट्रिकलच्या टेस्ट सिरीज आहेत, इलेक्ट्रिकल ब्रांचच्या आणि मेकॅनिकल ब्रांचच्या टेस्ट सिरीज आहेत अवेलेबल. जे विद्यार्थी स्टेशन कंट्रोलर, SC TO TC किंवा ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाय करतात, आणि आज त्याच्यावरती थर्सडे डिस्काउंट चालू आहे. ठीक आहे, 10% डिस्काउंट अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर रजिस्टर करायचं इंटरेस्टेड असाल तर तुम्ही एनरोल करू शकता. ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते पण विचारू शकता डिस्क्रिप्शनमध्येच. आता मी तुम्हाला पट्टापट सांगणार आहे की लॉग इन कसं करायचं परत एकदा. ठीक आहे, तर तुम्ही आता मी पुणे मेट्रोच्या वेबसाईटवर जाणार. तर जसं तुम्ही बघू शकता पुणे मेट्रोच्या वेबसाईटवरती जायचं आहे. सर्वात आधी करिअर्समध्ये जायचं आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर करिअर्समध्ये गेल्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय. ओके, आणि मला हे सांगायचं आहे की हे जे आहे, हे जे तुम्हाला मी एक मार्ग सांगितलेला आहे, लॉग इनचं ऑप्शन कसं आणायचं आणि जे काही एरर आहे तो कसा घालवायचा, तर ते काही पुणे मेट्रोने सांगितलेलं नाही आहे किंवा कुणीच सांगितलेलं नाही आहे. मला वाटतं हे म्हणजे मी एक स्वतः ट्रायल अँड एरर ही मेथड वापरत होतो आणि चेक करत होतो की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना लॉग इनचं ऑप्शन आणता येईल आणि कशा प्रकारे तो एरर घालवता येईल आणि काय करता येईल. तर हे करत असताना मला हे म्हणजे एक मेथड सापडलेली आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो. मला नाही वाटत की कोणी दुसऱ्यांनी पण ही कोणी सांगितलेली असेल. आणि बरेच विद्यार्थी विचारत होते की सर तुम्ही पुणे मेट्रोमध्ये आहात का वगैरे. म्हणजे मी काय तिथला ऑफिशियल नाही आहे, ना की माझी वेबसाईट आहे. ठीक आहे, मला एक हेल्प करावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर आता काय करायचं तुम्हाला, जसं की तुम्ही बघू शकता रजिस्टरच्या बाजूला लॉग इनचं ऑप्शन नाही आहे. ओके, वरती पण नाही आहे, खालती पण नाही आहे. मोबाईलमध्ये वरती 3 डॉट आहेत, पण तिथून लॉग इन करू शकतो, पण इथे डेस्कटॉपवरती ते पण दिसत नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन F12 दाबायचं आहे. फंक्शन F12 ही की दाबायची आहे. तर हे जे राईट साईडला ओपन होते त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही आहे. ओके, तर इथे 3 डॉट आलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि क्लिक टू लॉग इन. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या ईमेल आय डीवरती जो युजर आय डी आणि पासवर्ड आलेला आहे तर तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे, तर मी एक फेक आय डीने रजिस्टर केलं होतं, तर मी इथे ते टाकतो. 1 मिनिट. yes001014 आणि पासवर्ड आहे 1162845. ओके, तर हे केलं मी लॉग इन. लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर हे जे पहिल्या पेजवर तुम्हाला दिसतं ते सर्व काही डिटेल्स आहेत. त्याच्यानंतर पुणे मेट्रो ॲप्लिकेशन म्हणजे तुमचा हा फॉर्म अर्धा राहिला आहे, पेमेंट राहिलं आहे किंवा काय राहिलं आहे, जे काय तुम्ही भरू शकता. ठीक आहे, जर सबमिट नसेल केलं तर, पण सबमिट केल्यानंतर तुम्ही काही चेंजेस नाही करू शकत. तर आता जर मी इथून या फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्मवरती गेलो तर मला इथे एरर दाखवणार. ठीक आहे, तुम्हाला बघायचं आहे कसा एरर दाखवतो. हे बघा, याच्यावरती गेलं तर असा बऱ्याच विद्यार्थ्यांना एरर दाखवते. रिक्वेस्टेड रिसोर्स इज अनअवेलेबल, द फॉर्म इज आयदर कॉन्फिगर्ड इन ऑफलाईन मोड और रिसोर्स लोकेशन इज इनकरेक्ट. पण ते एरर न येण्यासाठी आपल्याला काय करायचं मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता मला एरर आला म्हणून परत लॉग इन करावं लागेल. yes001014 आणि हा झाला पासवर्ड. फंक्शन 12. ओके, तर हे जे तुम्हाला पुणे मेट्रो ॲप्लिकेशन वगैरे 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 सगळं आलं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथून डायरेक्टली क्लिक नाही करायचं. इथून क्लिक केलं तर मग ते तुम्हाला एरर दाखवते. त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती. ठीक आहे, व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपोआप ही स्क्रीन मोठी होते. मोठी झाल्यानंतर आता हे ॲप्लिकेशन डिटेल्स आहेत, याच्यावरती तुम्ही बघू शकता. हे तर रजिस्ट्रेशन केलं तेचे आहेत. आता इथून तुम्ही गो टू ॲप्लिकेशन फॉर्मवरती जाऊ शकता. तर गो टू ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर माझा ॲप्लिकेशन फॉर्म लोड होतोय. इथे कुठल्याही प्रकारचं एरर नाही आलं. ठीक आहे, पण मी जसं आधी केलं तर डायरेक्टली जर क्लिक केलं तर मला एरर दाखवेल. इथून क्लोज करायचं आहे. हे झाले माझे पर्सनल डिटेल्स. इथून याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. डेटा सेव्ड सक्सेसफुली. हे झाले डिग्री डिप्लोमाचे डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन. आणि हे झाले माझा डॉक्युमेंट्स जे काही अपलोड करायचं आहे ते. क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट. ठीक आहे, तर आणि नंतर आय ॲग्री करायचं आणि मग सबमिट करायचं. त्याच्यानंतर जे तुम्हाला पेज येईल ते येणार पेमेंट पेज. पेमेंट पेजवरती आल्यानंतर डेबिट कार्ड विथ पिन किंवा विदाऊट पिन प्रेफर करा. पेमेंट करण्यासाठी तुमचं फेल नाही होणार. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त जर अजून काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. कारण मला नाही वाटत की हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे किंवा पेमेंटचे इश्यूज आहेत, ठीक आहे, किंवा जो काही एरर तुम्हाला येत होता तर याचे सोल्युशन तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळाले. ठीक आहे, तर नाही तुम्हाला पुणे मेट्रोच्या ऑफिशियलकडनं काही रिप्लाय आला आहे,
नाहीच तुम्हाला दुसरीकडे कुठे कोणी व्हिडिओमध्ये हे सर्व काही सांगितले तर आपल्या चॅनलवरती हे सर्व काही तुम्हाला मिळत आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा. जर काही पुढे प्रॉब्लेम आला तर नक्कीच आम्ही तुम्हाला हेल्प करू. जसं मुंबई मेट्रोमध्ये पण आम्ही बरीच हेल्प केली, तर त्याच प्रकारे पुणे मेट्रोमध्ये सुद्धा स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत तुमचा रिझल्ट नाही लागत तोपर्यंत आम्ही हेल्प करत राहू. ओके, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.